स्मशान वैरागी तो त्या स्मशान वैरागाची भक्ती करणं माझ्या मूर्खपणाच आहे. कारण ज्यावेळी मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली तुझ्या सोबत लग्न करावं तिथपर्यंत आलो. त्यांच्यात भेटलीस ती भेटलीस त्यांच्या सहित भेटली, एकांतात भेटली नव्हती. बरं झालं आता जरा एकांतात भेटली आहे. काय करणार आहे? व्यवस्थित आणि सुस्पष्ट शब्दात समजाव ना. जर का समजून घेतील असतं ठीक, नव्हे माझ्या स्वभावाची कल्पना आणि एक लक्षात ठेव, कोणत्या मानवाला कोणत्या देवाची भक्ती करावी हे प्रत्येक मनावर आहे. आणि हे सांगणारा तू अजून कोण आहे? कोण आहेस तू? तुझ्या नेत्रानं पाहिलं त्या देवतांची काय स्थिती केली आहे. माझ्या जरा पुढे बोलताना विचार करून काय करणार आहे? भक्ती करताय तुला विचारताच्या प्रश्नाचं उत्तर दे. या स्मशान वैराग्यानं ज्यावेळी दक्ष राजानं यज्ञाची सांगता केली, कोणता यज्ञ होता तो? बाबा रे, तू इथपर्यंत आलाय हे सर्व रणगाणे माझ्याजवळ काढू नकोस, कारण तुझ्या प्रश्नाची आवाज खाली कर. कारण आहे तुझ्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी इथपर्यंत आली नाही, माझ्या देवाची भक्ती करण्यासाठी आले. तुझ्या माहितीसाठी सांगतो, कारण माझ्या सोबत जर राहिलीस तर तुला थोडं ज्ञान येईल, माहिती मिळेल. यांच्या सोबत राहून काही मिळेल. ज्यावेळी दक्षानं यज्ञ आरंभिला त्यावेळी त्याची कन्यामध्ये दक्षायणी हिला त्याच्यासाठी आमंत्रण दिलं नाही. पण त्यावेळी त्या दक्षायणीनं शंभूच्या मनात दक्षिणाची तिथपर्यंत गेली, पण त्यावेळी तिचा अपमान झालं. त्याच वेळी स्वतःचा देह योगाग्नीने स्वतःच्या देहाचा त्याग केला. मला एक सांग, त्या शिवशंभू भोलेनाथाला तुझ्या स्मशान वैराग्याला स्वतःच्या बायकोचं रक्षण मानवावर सर्व आहे, मानवाच्या मनात आहे. मानव कोणत्या देवताची भक्ती करावी आणि कोणत्या देवताची भक्ती करू नये हे प्रत्येक मानवावर आहे. त्यामुळं तुला म्हणण्याचा अधिकार नाहीये. कालपासून हे वाक्य ऐकून ऐकून मला कंटाळा आला. मग ऐकू नको. माझ्या मनात इच्छा आहे तुला मिळवावं, तुला हस्तगत करावी. आणि जर का तसं झालं नसेल, माझ्या क्रोधाची कल्पना तुला नाही आहे. तुला प्रतिकार करे, तुला प्रतिकार करे आणि तू माझ्या मृत्यूला घाबरणारी विमान हवे. जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मृत्यू दे.
तुझ्या